शिवसेना भवनाबाहेरच्या बॅनरवर आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र फोटो झळकलाय। आता फक्त आणि फक्त एकच ठाकरे ब्रँड चालणार असं म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय बाकीच्यांशी चर्चा करून घेणार असल्याची माहिती शरद पवारांनी दिली। तर जयंत पाटील 8 वेळा प्रदेशाध्यक्ष झाले, त्यांनी नव्या पिढीला प्रोत्साहित करण्याचा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले। अहिल्यानगरच्या मुकुंदनगरमध्ये शरद पवारांनी उद्योजक अफजल शेख यांची भेट घेतली। यावेळी खासदार निलेश लंकेही उपस्थित होते। दरम्यान पवारांनी अफजल शेख यांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय। जालन्यात जलील यांच्या घरावर चिखलफेक करण्यासाठी निघालेल्या छत्रपती फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। यावेळी कार्यकर्त्यांनी जलील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। एकीकडे पालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश सरकारने दिले, तर दुसरीकडे मात्र ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला होता। पण या चर्चेची गाडी पुढे सरकत नसल्याचं चित्र आहे। दोन्ही भावांमध्ये अद्याप कुठलाही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही। याशिवाय दोन्ही पक्षांमध्ये कुठलाही प्रस्ताव मांडण्यात आलेला नाही। त्यामुळे युतीचं घोडं कुठे अडतंय याची चर्चा रंगू लागली आहे। अर्थ खात्यानं GR काढला, मात्र निधी मिळाला नाही असा दावा निधी वाटपाच्या वादावरून संजय शिरसाट यांनी केला। तर निधी वाटपावरून अजितदादांशी कुठलाही वाद नसल्याचं शिरसाटांनी स्पष्टीकरण दिलं। लाडकी बहीण योजनेवर भरत गोगावलेंनी मोठं वक्तव्य केलंय। लाडक्या बहिणीमुळे निधीचं वाटप करणं मुश्किल झालंय। सगळी सोंग आणता येतात, पण पैशाचं सोंग आणता येत नाही असं वक्तव्य गोगावलेंनी केलं। बावनकुळे माझे चांगले मित्र आहेत, त्यामुळे मित्रत्वाच्या नात्यानं आजची भेट होती। या भेटीमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिलेली आहे। बावनकुळेंच्या भेटीनंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। चंद्रशेखर बावनकुळेंनी संजय शिरसाट यांची भेट घेतली। यावेळी ड्रॅगन पॅलेस टेम्पलबाबत शिरसाटांची भेट घेतली होती अशी माहिती बावनकुळेंनी दिली। नारायण राणेंनी नितेश राणेंना कानपिचक्या दिल्या। मुख्यमंत्र्यांना बाप म्हणणं चुकीचं आहे। मुख्यमंत्री हा जनतेचा सेवक असतो असं म्हणत नितेश राणे यांना नारायण राणेंनी थेट सुनावलं। आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांवर सडकून टीका केली। महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी बेईमानी उद्धव ठाकरेंनी केली। संजय राऊत त्याचं मूळ आहे, त्यामुळे त्यांना बेईमान ऑफ द महाराष्ट्र हा अवॉर्ड द्यावा लागेल असा टोला त्यांनी लगावला। पालकमंत्री संजय शिरसाट समर्थक माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घरावर शेणफेक करणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलेला आहे, बंदोबस्त वाढवला। इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर भ्रष्ट कारभाराचे आरोप केले होते। जलील यांच्या घरावर शेणफेक करण्याची धमकी देणाऱ्यांना बदनापूर पोलिसांनी अटक केली आहे। धमकी देणारे पोलिसांच्या अटकेत आहेत। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरून शिवसेना युबीटी गट आक्रमक झालाय। छत्रपती संभाजीनगरात क्या हुआ तेरा वादा असं म्हणत अंबादास दानवेंनी ट्रॅक्टर मोर्चा काढला। हिंगोलीत ठाकरे गटाच्या वतीनं सरकारच्या विरोधात क्या हुआ तेरा वादा या आंदोलनाअंतर्गत कळमनुरी तहसील कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। त्याचबरोबर सेनगाव तहसील कार्यालयावर भव्य बैलगाडी मोर्चाही काढण्यात आला। गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर घणाघाती टीका केली। जयंत पाटील हा राजकारणातला संपलेला विषय आहे। तसंच जयंत पाटलांनी कुठलाही संघर्ष केलेला नाही, उलट दिवा विजताना मोठा होतो तशी जयंत पाटलांची अवस्था झाली आहे असा हल्लाबोल पडळकरांनी केला। ते प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची गोष्ट मला सिरियस वाटत नाही, तसंच ते का पळ काढतायत हे मला माहीत नाही असंही पडळकर म्हणाले। मुख्यमंत्री फडणवीस आज अकोला दौऱ्यावर आहेत। भाजपच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या विकास संवाद सभेचं आयोजन करण्यात आलंय। प्रहार जनशक्तीचे अकोल्याचे महानगराध्यक्ष मनोज पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। फडणवीसांच्या सभेत काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिल्यानं पोलिसांनी या कार्यकर्त्याला ताब्यात घेत अज्ञातस्थळी हलवलं। अकोल्यात मुख्यमंत्री फडणवीसांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं। युबीटीच्या शहर प्रमुख राजेश मिश्रा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। यावेळी लोकतंत्र संपल्याचा आरोप राजेश मिश्रांनी केला। वैभव नाईक यांनी नारायण राणेंवर टीका केली। तुमच्या मुलावर टीका केल्यानंतर तुम्हाला वाईट वाटलं,
त्यामुळे तुमच्यावर टीका झाली तर मारहाण करण्यापर्यंतची धमकी द्यायची आणि तुमच्या चिरंजीवांनी टीका केली तर ते निवडून आले, त्यांना लोकमत आहे असं सांगायचं हे कितपत योग्य आहे, असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी खासदार नारायण राणेंना केला. ठाण्यातील 3 हात नाका इथं ठाकरे गटाकडून लावलेल्या बॅनरची जोरदार चर्चा पाहायला मिळाली. 2 मराठी वाघांनी एकत्र येणं हीच महाराष्ट्राची इच्छा आहे असं म्हटलेलं होतं. तर या बॅनरवरून नितेश राणेंनाही डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला. देवेंद्र फडणवीस माझे बाप नाहीत तर दिलीप पंढरीनाथ रसाळ हे माझे जन्मदाते आहेत असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालेलं आहे. त्यातच आता काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर आणि भाजप आमदार देवराज भोंगळे या दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केला, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर उभारण्यात आलेल्या मेडीगट्टा कालेश्वर धरणातील गैरव्यवहार संदर्भात चौकशी करणाऱ्या आयोगासमोर माजी मुख्यमंत्री BRSचे अध्यक्ष KCR यांची चौकशी सुरू आहे. यावेळी शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले. मुंबईमध्ये मंत्रालयाबाहेर प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंचा 4 दिवसांपासून अमरावतीमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत आंदोलन केलं. शेतकऱ्यांसाठी लढणारी खूप कमी माणसं राहिली आहे असं वक्तव्य रविकांत तुपकरांनी केलं. आज शेतकऱ्यांनी बच्चू कडूंच्या पाठीमागे उभं राहिलं नाही तर इतिहास माफ करणार नाही असंही ते म्हणाले. बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनासाठी विशेष वैद्यकीय पथक असणार आहे. हे पथक कडूंच्या आरोग्याची दिवसातून 2 वेळा तपासणी करणार आहे. वर्ध्याच्या आर्वीमध्ये बच्चू कडूंच्या समर्थनासाठी शेतकऱ्यांनी अनोखं आंदोलन केलं. यावेळी शेतकऱ्यांनी काही उरलं नसल्याचं म्हणत नायब तहसीलदारांना कपडे दिले. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी तसंच दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन द्यावं या मागणीसाठी बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. आज कडूंच्या आंदोलनाचा 4था दिवस आहे. दरम्यान बच्चू कडूंचं वजन 3 किलोंनी घटलंय आणि त्यांची प्रकृती खालावली. बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगलीतही आंदोलन करण्यात आलं. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी इस्लामपूर तहसील समोर साखळी उपोषण केलं. संतप्त प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रक रोखत आंदोलन केलं. कार्यकर्त्यांनी ट्रक समोर झोपत सरकारचा निषेध केला. बच्चू कडूंच्या उपोषणाचा 4था दिवस आहे. कडूंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज चांदूर बाजार बंदची हाक देण्यात आली आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रहारचे कार्यकर्ते एकत्र आले आणि सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध केला. अमरावतीमध्ये प्रहार संघटनेचं आंदोलन चांगलंच पेटलेलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर टायर जाळून निषेध केला. यावेळी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला दुधाभिषेक करत शेतकऱ्यांच्या शेतमालाचा नैवेद्य मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेसमोर ठेवत निषेध करण्यात आला. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन यासह अन्य मागण्यांसाठी प्रहारचे नेते बच्चू कडू हे तुकडोजी महाराजांचे कर्मभूमी गुरुकुंज मोजरी इथं अन्नत्याग आंदोलन करतायत. या आंदोलनाला ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी पाठिंबा दिला. लातूर जिल्ह्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळा आजपासून सुरू झाल्या. शाळांमध्ये यावेळी विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. गोंदियातील सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये चक्क बालविवाह झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 3 बालविवाह झालेत आणि विवाह प्रमाणपत्र मागत असताना या प्रकरणाचं बिंग फुटलंय. पुणे ग्रामीण पोलीस दलातील खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलीस दलातील कर्मचारी बेपत्ता झाला. यावेळी या कर्मचाऱ्याच्या घरच्यांना चिठ्ठी सापडलेली आहे. या चिठ्ठीमध्ये इंदापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सूर्यकांत कोकणेंसह अन्य 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले. पीओपी मूर्ती विसर्जनासाठी राज्य सरकार नवं धोरण आणणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लालबागचा राजा, मुंबईचा राजासह इतर मंडळांना धोरणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दौंडच्या खडकी परिसरामध्ये कंपन्यांच्या अस्वच्छतेच्या दुर्लक्षामुळे दौंडच्या खडकीमध्ये माशांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. त्यामुळे संबंधित विभागाकडून कारवाईची मागणी करण्यात आली. धुळ्यात अतिसाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. एका 34 वर्षीय तरुणाचा अतिसारामुळे मृत्यू झाला.
तर परिसरात तब्बल 90 अतिसाराचे संशयित रुग्ण आढळले. मंत्री भरत गोगावले यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं. यावेळी मंदिर समितीच्या वतीनं समितीचे सदस्य हभप ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन गोगावलेंचा सत्कार करण्यात आला. धारखाना इथल्या गुराखी गावातील लोकांची जनावरं चारण्यासाठी जंगलात गेली होती. त्यावेळेला मात्र जनावरं रात्री घरी न परतल्यानं शोधाशोध केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. गणी तलावात बुडाल्यानं 45 जनावरांचा मृत्यू झाला. बार्शीतील शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या मुद्द्यावरून शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले. कंपनीच्या ऑफिसमधील साहित्यासह खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली. शेतकऱ्यांना विम्याचे पैसे कमी मिळण्यासह पीक विम्यातून वगळल्याच्या कारणावरून शेतकरी संघटना आक्रमक झाली. अमरावती जिल्ह्यामध्ये मागील मे महिन्यामध्ये तब्बल 25 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तर मागील 5 महिन्यामध्ये तब्बल 83 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भ्रष्टाचाराची सहसंचालकांसमोर पोलखोल केली. 80% बेड रिकामे असतानाही रुग्णालयातील कपडे धुण्यासाठी 56 लाखांचा खर्च केल्याचं बिल सादर केलंय. हिंगोली जिल्ह्यामध्ये खरीपाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांनी तयारी केलेली आहे. पेरणीच्या मशागतीची कामं पूर्ण झाली आहेत, तर सध्या शेतकरी खतांसह बियाणं जुळणीच्या कामात व्यस्त झाले. जालना ते परभणी महामार्ग अडवत समृद्धी बाधित शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. बाजारभावाच्या 5 पट माबेसा देण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. दारू पिऊन रेल्वे रुळावर लोळत असलेल्या व्यक्तीला रेल्वे थांबवून लोको पायलटनं मारहाण केली. रेल्वे येत असल्यानं रेल्वे फाटक बंद झाल्यानंतर हा मद्यपी व्यक्ती रुळावर झोपला. ही सर्व घटना एका प्रवाशानं मोबाईलमध्ये कैद केली. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील ज्योती साळुंके या विवाहितेचा हुंड्यासाठी सासरच्यांनी छळ करत तिची हत्या केली, असा गंभीर आरोप तिच्या कुटुंबानं केला. या प्रकरणी आरोपींची फेर तपासणी करण्यात यावी अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली. रायगड जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण असलेल्या माथेरानमधील ई-रिक्षा पायलट प्रोजेक्टला आज 1 वर्ष पूर्ण झालंय. आतापर्यंत 2 लाख प्रवाशांनी याचा लाभ घेतलेला आहे. यातून जवळपास 592 रुग्णांना आधार मिळालाय. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सलगरे इथं 201 वर्षाची परंपरा असलेला पारंपरिक कर्नाटक बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तांबड्या रंगाच्या बैलानं कर तोडली, तर ही कर पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. जळगाव जिल्ह्यामध्ये राज्यात बंदी असलेल्या HTBT कापूस बियाण्यांचा पुरवठा होत असल्याची माहिती समोर आली आहे. याचा गुजरात मध्य प्रदेशमधून पुरवठा होत असल्याचा संशय आहे. या प्रकरणी कृषी विभागाकडून पडताळणी सुरू आहे. सोलापूर पालिकेकडून सोलापुरातील थकबाकीदारांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात आली. कर संकलन करण्यासाठी मालमत्तेची जप्ती होणार आहे. जवळपास 300 कोटीची थकबाकी आहे आणि थकबाकीदारांना 12 जूनपर्यंत कर भरण्याची मुदत देण्यात आली आहे. भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देहूमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी येतात. मात्र वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असणाऱ्या देहूतील इंद्रायणी नदीची गटारगंगा झाली आहे. त्यामुळे पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी इंद्रायणी नदी स्वच्छ करावी अशी मागणी वारकऱ्यांनी केली. मावळ तालुक्यातील शेतकरी काही दिवसांपूर्वीच्या झालेल्या पावसामुळे अडचणीत सापडले होते. तर इंद्रायणी भात रोपांची पेरणी रखडलेली होती. मात्र मागील काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात रोपणी करायला सुरुवात केली. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी ज्या रथातून पंढरपूरकडे जात असते त्या रथाला आधुनिकतेची जोडी देण्यात आली आहे. ज्या भक्तांना वारीमध्ये सहभागी होता येत नाही अशा भक्तांना आता 24 तास महाराजांच्या पालखीचं दर्शन घेता येणार आहे. रथाला 8 CCTV कॅमेरे लावण्यात आले. संत तुकाराम महाराजांचा 340वा पालखी सोहळा काही दिवसानंतर आलेला आहे. त्यानंतर देहूमध्ये विविध कामांची लगबग सध्या दिसून येते. देहू नगर पंचायतीकडून इंद्रायणी नदीच्या घाटावर स्वच्छता केली जाते. चिकलठाणा इथल्या विमानतळाच्या धावपट्टीचा विस्तार प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला वेग आलाय. या कामासाठी राज्य सरकारकडून अतिरिक्त 150 कोटींचा निधी प्रशासनाला मंजूर करण्यात आला. सोलापुरात अजित पवार गटाच्या सरचिटणीस पदावर कार्यरत असलेले ओमकार हजारे या तरुणानं आत्महत्या केली.
ओंकारच्या आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे, तर या प्रकरणी चावडी पोलीस ठाण्यातून अधिक तपास सुरू आहे. येवल्याच्या ग्रामीण भागामध्ये वादळाचा मोठा तडाखा बसलाय. सर्वात जास्त नुकसान नगरसूल, अंदरसूल यासह इतर गावातील घरांचं झालंय. भिंतींसह छप्पर पडले, त्यामुळे अनेक कुटुंब रस्त्यावर आली. नागपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या 450 शाळांमध्ये सीसीटीव्ही प्रकल्पाचा प्रस्ताव मंजुरीसाठी रखडलेला आहे. निधी अभावी आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे 10 महिन्यांपासून हा प्रस्ताव पुणे कार्यालयामध्ये अडकलाय.